आज भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील मांदड येथील रहिवासी मुनेश्वर वामनजी बगमारे याचं दिनांक 23 मार्च म्हणजे आता परवा अध्यक्ष महाराज कालच 23 मार्च 2026 रोजी पहाटेच्या सुमारास आपल्या शेतात गळफास लावून आत्महत्या केल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे। अध्यक्ष महाराज सुमारे 3 वर्षापासून त्यांच्या पत्नीचा सर्पदंशाने मृत्यू झाला होता। त्या कुटुंबावर आधीच दुःखाचं संकट असणे आणि अध्यक्ष महाराज कर्जबाजारीपणामुळे त्याच्या मानसिक तणावाच्या नंतर त्यांनी हे पाऊल उचललं। अध्यक्ष महाराज सरकारने कर्जमाफीची घोषणा केली, पण त्याच्यातही अटी शर्ती काय होणार आणि केव्हा मिळणार आणि माझं कुटुंब कसं चालणार या सगळ्या विवेचनेमध्ये रोज आता हा तर काल परवाचा आमचा शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, पण रोज या पद्धतीनं महाराष्ट्रातला शेतकरी आत्महत्या करताना आपण पाहतोय। आणि म्हणून मी अध्यक्ष महाराज आपण स्थगन हा जो आहे अध्यक्ष महाराज म्हणजे आज दिवसापोटी आपल्या राज्यामध्ये 4 शेतकरी आत्महत्या करतात। अध्यक्ष महाराज 4 म्हणजे हजारो शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे सरकार आल्यापासून महाराष्ट्रामध्ये होते आहे। आणि कृषी मंत्री मोबाईलवर नको बोला तुम्ही, हे शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा तुमचाच विषय आहे। आणि म्हणून माझं आपल्याला आवर्जून विनंती आहे अध्यक्ष महाराज, कृषी प्रधान राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणं काही भूषणावं नाही। आणि या पद्धतीच्या या परवाची आत्महत्या अध्यक्ष महाराज अधिवेशन चाललेलं आहे आणि मला आपल्याला विनंती करायची अध्यक्ष महाराज, शेतकऱ्यांच्या आत्महत्याबद्दलचं आणि त्याच्या निष्कर्ष त्याला आत्महत्या थांबवण्यासाठी निष्कर्षापर्यंत आपण पोहोचलो नाही आणि म्हणून शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात आहेत। आणि म्हणून घोषणा नाही, शेतकऱ्यांना आम्ही काय देऊ शकतो या पद्धतीचं वास्तविकता आपण शेतकऱ्यांच्या समोर मांडलं तर मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या आपण थांबवू शकतो। मुनेश्वर वामनजी बगमारे नावाचा हा तरुण शेतकरी अवघ्या 40व्या वर्षी त्यांनी आत्महत्या केलेली आहे। तरुण शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रामध्ये करतात आहेत आणि म्हणून मला अध्यक्ष महाराज आपल्याला नम्र विनंती आहे की आपण या सभागृहाचे आमचे कस्टोडियन आहात आणि या शेतकऱ्यांच्या प्रश्नावरचा हा विषय माझा जो आहे तो महत्त्वाचा अध्यक्ष महाराज। आणि म्हणून माझा हा स्थगन स्वीकारावा आणि या स्थगन स्वीकारून मला या शेतकऱ्याच्या बद्दलची संपूर्ण माहिती नुसतं एका या मुनेश्वर बगमारेच्याच नाही तर राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या भावना आणि पुढच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊ नये या पद्धतीच्या कारवाईच्या बद्दलची भूमिका सरकारने स्पष्ट करावी अशी माझी आपल्याला विनंती आहे आणि माझा स्थगन स्वीकारावा अशी माझी विनंती आहे। व्हॉट इज युअर साहेब बोला।